या गुळवेनी बसा. थँक्यू. कुठून आलात बरं तुम्ही? सर माझं 2021 राज्यसेवेमधून माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर सध्या आमचं वनामध्ये इथे ट्रेनिंग चालू आहे. तर मी वनामध्ये नागपूर येथून आलेलो आहे. तसं माझं मूळ गाव हे बार्शी जिल्हा सोलापूर हे आहे. कुठल्या पदावर सिलेक्शन झालं तुमचं? सर माझं 2021 राज्यसेवेमधून असिस्टंट रजिस्टर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावरती माझी निवड झालेली आहे. आपल्याला जर अविश्वास प्रस्ताव आणायचा असेल बघा अध्यक्षाच्या बरोबर, तर किती कालावधी असतो त्याच्यासाठी निवडून आल्यानंतर सहकारी संस्थांच्या बाबतीत? आधी 6 महिने होता बघा, आता 2 वर्ष केलेलं आहे. ओके, बरोबर. थँक्यू. काय फरक होईल बरं याच्याने? आधी होतं की 6 महिन्यात तुम्ही अविश्वास ठराव आणू शकत होता, आता जे आहे ते 2 वर्ष केलं. सर मला असं वाटतं की यामधून एक गोष्ट अशी होईल की जेव्हा एखादा पॅनल किंवा संचालक मंडळ त्या संस्थेवरती निवडून येतं त्यावेळेस 6 महिन्यामध्ये जर आपण ती तरतूद केली किंवा अविश्वास प्रस्ताव जर आपण आणला तर त्या संचालक मंडळाला तेवढा टाइम मिळणार नाही की परफॉर्म करायला किंवा त्यांचे जे काही निर्णय घ्यायचे आहे निर्णय प्रक्रिया अवलंबायला. पण जर ते 2 वर्ष जर आपल्याला टाइम त्यांना मिळाला तर त्या माध्यमातून त्यांना कुठेतरी तो कालावधी मिळेल, ते त्यांची निर्णय प्रक्रिया अवलंबतील आणि सभासदांवर ते कुठेतरी स्वतःचा विश्वास ते संपादन करू शकतील. बरं, आता कुठल्या पदासाठी परत आलात बरं तुम्ही? कुठलं पद पाहिजे तुम्हाला? सर मी सध्या क्लास 1 पदासाठी इथे आलेलो आहे. बरं, प्रेफरन्सेस कसे आहेत तुमचे? सर माझा पहिला प्रेफरन्स हा उपजिल्हाधिकारी आहे, दुसरा प्रेफरन्स माझा हा DYSP आहे, तिसरा प्रेफरन्स माझा DDR आहे, चौथा प्रेफरन्स माझा CO क्लास 1 आहे आणि 5वा प्रेफरन्स माझा तहसीलदार आहे. बरं, DYSP आणि उपजिल्हाधिकारी हे 2 पद जे आहे कसं बघता बरं तुम्ही यांच्याकडे? सर सर्वप्रथम मी असं म्हणेन की हे दोन्ही पद एक चॅलेंजिंग पद आहेत. त्यावरती तुम्हाला काम करण्याची संधी जरूर मिळते, परंतु त्यातून तुम्ही त्या पदातून येणार तुमची ज्युरिस्डिक्शन सेकंड मी म्हणेल की जास्त आहे. थर्ड मी असं म्हणेल की त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून की मोठ्या समाज घटकावरती सकारात्मक प्रभाव पाडू शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही 2014 मध्ये कम्प्लीट केलं बरोबर? या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तुम्हाला प्रशासनामध्ये काही फायदा होऊ शकतो का? हो सर, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मी वापर करू शकतो. जसं मी म्हणेन की आम्हाला प्रोजेक्ट डिझाईन वगैरे असे काही सब्जेक्ट्स होते, त्या सब्जेक्टच्या माध्यमातून आमची क्रिटिकल थिंकिंग वाढते, रॅशनल ॲप्रोच वाढतो किंवा ॲनालिटिकल ॲप्रोच वाढतो, त्याचा मी कुठेतरी प्रशासनामध्ये उपयोग करू शकेन. सेकंड थिंग मी असं म्हणेन की आम्हाला क्वालिटी मॅनेजमेंट सारखे सब्जेक्ट होते, त्याच्या माध्यमातून आम्ही आम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेस त्या संबंधीची करावी लागणारी प्लॅनिंग असेल, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन असेल, इव्हॅल्युएशन असेल, अशा गोष्टी आम्हाला त्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय बघा? In order to produce the mechanical energy, you need the extra amount of the heat. म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन प्रमाणे जेवढे हिट तुम्ही अप्लाय कराल तेवढं ते मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा हीट ही सप्लाय करावी लागेल. तुमची हॉबी काय बरं? सर मला सुडोकू सोडवायला आवडतं आणि मला फॉर्म्युला 1 बघायला आवडतं. ओके, फॉर्म्युला 1 साठी भारतामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर उभे केलेले आहेत का बरं? हो सर, 2011 ते 2013 या दरम्यान फॉर्म्युला 1 भारतामध्ये कंडक्ट झालेली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे ती रेसिंग सर्किट तयार करण्यात आलं होतं आणि तिथेच ती रेस पार पडली होती. भारतामधून प्रॉमिनंट प्लेयर कुठले आहेत बरं फॉर्म्युला 1 साठी? सर फॉर्म्युला 1 खेळणारा भारतीय प्लेयर म्हणजे एन कार्तिकायन यांनी फॉर्म्युला 1 मध्ये पार्टिसिपेट दर्शवला होता. या जनरेशनचा तरी सर मला एकमेव प्लेयर आठवतो. का बरं भारतामध्ये फॉर्म्युला 1 तेवढंसं पॉप्युलर नाहीये? सर याचं मी कारण असं म्हणेन की आपल्या इथे बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा आपल्याला अभाव दिसून येतो. सेकंड थिंग मी सर असं म्हणेल की फॉर्म्युला 1 हे प्रकारे खर्चिक आहे. त्यासाठी लागणारी साधन सामग्री असेल, व्हेकल्स असतील, तर अशा खर्चिक गोष्टी आपल्याला इंडियातील पॉप्युलेशनला, युथला हे सस्टेन होऊ शकत नाही. मला असं वाटतं की 2 कारण सांगता येतील. त्याला फॉर्म्युला 1 का म्हणतात बरं? काही रिझन आहे स्पेसिफिक? हो सर, त्याला रिझन्स आहेत. फॉर्म्युला म्हणजे एक प्रकारे सेट ऑफ रूल्स आहेत. त्या सेट ऑफ रूल्स प्रमाणे तुम्हाला
रेस कंडक्ट करावी लागते. आणि 1 म्हणजे हायेस्ट अमाऊंट ऑफ द रेसिंग, म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1, 2, 3, 4 असे काही प्रकार आहेत. तर फॉर्म्युला 1 आहे सुप्रीम ऑफ ऑल द रेसेस, म्हणून ते फॉर्म्युला 1 असं म्हटलं जातं. तुमचं कॉलेज कुठलं होतं इंजिनिअरिंगसाठी? सर सॉरी मॅडम, माझं कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव बुद्रुक, पुणे हे होतं. हो का? तुम्ही मेकॅनिकलच का चूज केलं होतं, का मिळालं होतं म्हणून घेतलं होतं? नाही मॅडम, मी असं म्हणेन की जेव्हा मी 10वी कंप्लीट झाली होती त्यावेळेस एक प्रकारे असा ट्रेंड होता की मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे वळलं तर आपल्याला कुठेतरी स्कोप उपलब्ध होतो, असा एक ट्रेंड त्यावेळेस येत होता. तसेच माझा एक भाऊ देखील, आते भाऊ देखील मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडेच त्यांनी नुकतंच वळाला होता. त्यामुळे असं कुठेतरी एक प्रभावाखाली येऊन मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. बरं. तुमची फेवरेट कार कुठली आहे? फेवरेट किंवा ड्रीम कार? मॅडम मी असं म्हणेन रेंज रोवर हे मला मॉडेल जास्त आवडतं. कुठलं मॉडेल त्याच्यामधलं? त्यामधील वेला हे मॉडेल मला आवडतं. किती किंमत आहे त्याची? त्याची अराउंड 2 CR एवढी किंमत आहे. ते तुम्ही कधी घेऊ शकाल, किती वर्षात? मला याची पूर्ण जाणीव आहे. मी ज्या नोकरीमध्ये सध्या काम करत आहे किंवा इन फ्युचर अजून जरी मला माझं प्रमोशन जरी झालं तरी मी ती काय बाय करू शकणार नाही याची मला जाणीव आहे, कारण ती खूप खर्चिक आहे. माझ्या कॅपॅसिटीच्या, आर्थिक कॅपॅसिटीच्या ते कुठेतरी पलीकडे आहे. बरं. सध्या जे आपल्या इंडियामधले इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्याचं कॉस्टिंग आपल्याला कमी करायचं असेल तर काय काय करावं लागेल? सर्वात पहिल्यांदा मी असं म्हणेन की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्यामध्ये भारतामध्ये नाही आहे. ज्या डेव्हलपमेंट लागतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग लागतात तेवढ्या त्या आपल्यामध्ये नाही आहेत, तेवढ्या कंपनीज आपल्यामध्ये नाही आहेत. सेकंड थिंग मी असं म्हणेन की लिथियम आयन बॅटरीज त्यामध्ये जे वापरले जातात त्याच्यातले काही पार्ट्स आहेत ते आपण चायनामधून किंवा इतर कंट्रीजमधून इम्पोर्ट करतो, त्यामुळे तो कुठेतरी खर्च वाढतो. तर या 2 गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. लिथियमचे साठे आता भारतामध्ये सापडलेले आहेत. हो कुठे कुठे? रिसेंटली आपल्या इथे जम्मू काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साठा सापडला होता लिथियमचा. मग त्या साठ्यांमधून ते ऍक्च्युअल बॅटरी प्रोडक्शन करेपर्यंत ते एक्सकेवेशन करणं वगैरे प्रोसेस, सगळी टेक्नॉलॉजी, ते किती काळ जाऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? मॅडम माझ्या असं वाचण्यात आलं होतं की ते पूर्ण लिथियम एक्सकॅव्हेट करणे, त्यानंतर ती प्रोसेसिंग करणे, त्यानंतर त्याचा वापर आपण इंडस्ट्रीसाठी करणे, यासाठी किमान 5 ते 10 वर्ष जाऊ शकतात असं माझ्यामध्ये मध्यंतरी वाचण्यात आलं होतं. 5 ते 10 वर्ष. ओके. तुम्ही पुण्यामध्ये होतात इंजिनिअरिंगसाठी. येस. सावित्रीबाई फुलेंशी संबंधित कुठे कुठे ठिकाणं तुम्हाला माहिती आहेत जी पुण्यामध्ये आहेत किंवा तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल त्याच्याविषयी? हो मॅडम, भिडेवाडा जो आपल्या इथे पेठेमध्येच आहे, तिथेच त्यांनी त्यांच्या शिक्षणासंबंधीची सुरुवात केली होती. किंवा मी असं म्हणेन की महात्मा फुलेंनी त्यांना तिथे शिक्षण दिलं होतं आणि तिथेच त्यांनी पहिली कन्याशाळाही चालवली होती. आता रिसेंटली भिडेवाडा चर्चेत होता, त्याचं काय कारण होतं? मॅडम, त्या भिडेवाड्याचं रिकन्स्ट्रक्शन करणे खूप दिवस झाले चर्चेत होते, परंतु तो भिडेवाडा कुठेतरी महापालिकेच्या ताब्यात नव्हता. तर मध्यंतरी महापालिकेने तो त्याच्या अखत्यारीमध्ये घेऊन त्याचा डिमॉलिशन करून, अतिक्रमण करून तिथे इन फ्युचरमध्ये नवीन बिल्डिंग करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. बरं. सावित्रीबाईंचं लिखाण माहिती आहे का तुम्हाला? काय काय लिखाण केलं त्यांनी? मी वाचलेलं आहे, सध्या रिकॉल होत नाहीये. बरं, ठीक. शिवाजी महाराज जे होते, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जो राज्यकारभार होता त्याच्याविषयी काय ओपिनियन आहे तुमचं? एकंदरीत तो कसा होता? मॅडम, शिवाजी महाराजांनी जो स्वतःचा राज्यकारभार चालवला तो जनतेला कुठेतरी जनतेसाठी चालवला असं आपण म्हणू शकतो. जनतेचे सुखदुःख त्यांनी जाणून घेतले, ते सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केला. सेकंड थिंग मी असं म्हणेल की त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं. अष्टप्रधान म्हणजे आजच्या काळात आपण मंत्रिमंडळाचं त्याचं काही कंपॅरिझन आपण करू शकतो. त्या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा राज्यकारभार चालवला. तिसरी गोष्ट मी असं म्हणेन की जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती येत असेल किंवा असं काही नुकसानीचा सामना जनतेला करावा लागत असेल त्यावेळेस त्यांनी तगाई कर्जाचा वाटप करून त्यांचा जो कुठेतरी नुकसान झालेलं आहे, नैसर्गिक तोट्यात, नैसर्गिकच्या माध्यमातून ज्यांना तो काही तोटा संदर्भ तो त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. बरं. जयश्री गडकरी यांच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? मी नाव नाही, त्यांच्याविषयी नाही, मी माहिती घेईन त्यांच्याबद्दल. तुमचं लाईफ मध्ये अल्टिमेट एम काय आहे? तुम्हाला काय मिळवायचं आहे? मी मॅडम अल्टिमेट एम माझं असं म्हणेल की
एक माझ्या मनासारखी किंवा क्लासमध्ये एक पोस्ट घेऊन त्या माध्यमातून जनतेसाठी काम करून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि एक हॅप्पी फॅमिली लाईफ जगणे, त्या माध्यमातून मी माझ्या कुटुंबाला देखील वेळ देऊ शकेल, असं एक सिम्पल सोबर लाईफ जगणे हे माझं सध्याचं एम आहे. हॅप्पी फॅमिली असं खरंच एक्झिस्ट करते का बरं, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं येस मॅडम, इट डिपेंड्स ऑन द परसेप्शन ऑफ द इंडिव्हिज्युअल, की तो प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाकडे किंवा त्याच्या होणाऱ्या सगळ्या सुखदुःखाकडे कुठल्या अँगलनी बघतो हे सगळं मला असं वाटतं की त्यावर डिपेंड आहे. फॅमिलीमध्ये अप्स अँड डाऊन येत असतात, परंतु आपण ते डाऊनकडे बघून कुठेतरी खचून न जाता आपण हॅपी मोमेंट्सकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याकरून आपण एक हॅपी फॅमिली म्हणून आपण राहू शकतो किंवा सस्टेन करू शकतो. यू आर अनमॅरिड. येस मॅम. तर तुमची फॅमिलीची काय कॉन्सेप्ट आहे? तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि कोण असेल? सध्या तरी माझे आई, वडील आणि बहीण हे एक आम्ही आणि मी, याचा एक न्यूक्लिअर फॅमिली सध्या आहे. इन फ्युचर आता पुढे जाऊन माझं लग्न होईल, माझी वाईफ माझ्या फॅमिलीमध्ये येईल, उद्या माझ्या बहिणीचं देखील लग्न होईल, ती दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या फॅमिलीमध्ये जाईल. त्यामुळे एक न्यूक्लिअर फॅमिली, चांगली फॅमिली म्हणून मी माझ्या फॅमिलीकडे इन फ्युचरमध्ये बघतो. आदित्य L1 जे आहे ते सध्या न्यूजमध्ये आहे बघा, का न्यूजमध्ये आहे ते? सर मला असं वाटतं की त्या आदित्य L1नी सूर्याच्या लागरांचे L1 म्हणजे L1 पॉईंट पाशी प्रवेश केलेला आहे किंवा त्या प्रमंडळमध्ये तो प्रवेश केलेला आहे, त्यामुळे ते न्यूजमध्ये होतं. बरं. आता तुम्ही म्हटलात की तुम्हाला एक गाडी आवडते की जी नियर अबाउट 2 CR पर्यंत त्याची किंमत आहे आणि ते आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे. येस सर. तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये जॉब केला तर तुम्ही अवेल करू शकता येत्या काळामध्ये गाडी? हो सर, म्हणजे मी प्रायव्हेट जॉब केला तर मला ती गाडी मिळू शकते. येस ना, ॲग्री. मग का बरं गव्हर्नमेंट जॉब कशासाठी? सर माझा आयुष्याचा एम हा गाडीपुरता सीमित नसून माझ्या इच्छा, आकांक्षा, माझ्या काही अपेक्षा आहेत त्याच्याशी सीमित आहे असं मला वाटतं. ज्या मला पब्लिक सर्व्हिस ही गोष्ट मला ती ऑफर करेल, परंतु ती गाडीसाठी मी माझं जे काही माझी इच्छा, आकांक्षा आहे ती मी बदलू इच्छित नाही. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.